नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मागण्याचा अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल. चला पाहूया या निकालाविषयी. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या सेवा नियमानुसार पदोन्नतीची मागणी करण्याचा कोणताही नैसर्गिक अधिकार नाही. न्यायालयाच्या मते सरकारला कोणत्याही वेळी नवीन सेवा नियम लागू करण्याची तसेच निवड आणि पदोन्नतीची पद्धत बदलण्याची पूर्णपणे मुभा आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या या अपिलावर सुनावणी करताना खंडपीठाने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती हक्काबाबत हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयात असेही नमूद केले आहे की कर्मचाऱ्याला पदोन्नतीचा कोणताही कायदेशीर हक्क नाही. त्यांना केवळ त्यांच्या उमेदवारीचा विचार केला जावा एवढाच मर्यादित अधिकार असतो. सरकारने नियुक्ती प्राधिकरण म्हणून रिक्त पदे पदोन्नतीद्वारे न भरण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना पदोन्नती देण्यास भाग पाडता येणार नाही. विशेषतः संवर्ग बदल किंवा पदांची पुनर्रचना झाल्यास सरकारला असे निर्णय घेण्याची पूर्णपणे मुभा असते. तसेच निर्णयामध्ये असेही स्पष्ट करण्यात आले आहे की निवडीची पद्धत ही धोरणात्मक बाब असून पूर्णपणे सरकारच्या अधिक्षेत्रात येतात. सरकारला ही पद्धत बदलण्याचा अधिकार असून तो त्यांचा अधिकार आणि पात्रतेच्या चौकटीत मोडतो. जोपर्यंत नवीन धोरण मनमानी असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत कर्मचारी त्या पदावर दावा करू शकणार नाही.